मेष राशी घरात दारिद्र्य येते, हे एक वस्तुदोष जबाबदार आहे। तुमच्या घरात पैसा येत नाही, येत असेल तरी तो टिकत नाही, सतत खर्च वाढत जातो, घरामध्ये आनंद नाहीसा वाटतो। वयस्कर वृद्ध माणूस असेल तर त्यांना दवाखान्यामध्ये पैसे गुंतवून राहतो। घरामध्ये सतत किरकोळ वादविवाद भांडण तंटे होत राहतात। कोणत्याही प्रकारची हौसमौस होत नाही, सतत मन अशांत राहते। तुम्हाला आनंदाची ओढ लावावी असं वाटत असेल तर तुमच्यासोबत हे घडलं आहे का? जर या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील, रोज दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला आठवण करून देत असतील, तर समजून जा तुमच्या घरामध्ये एक मोठा वास्तुदोष आहे की आयुष्यभर सोबत ठेवायचं आहे। हे तुमच्या मनावर आहे, ऐकायला पण तुम्हाला सहन करायला लागेल त्या त्रासाला। तुम्ही कंटाळून गेला असाल, नातेवाईकांच्या त्रासाला तुम्ही कंटाळून गेले असाल, तर समजून जा हा वास्तुदोष तुमच्या घराला चिकटला आहे। लोक नेहमी सतत त्या गोष्टींना टाळत असतात आणि सतत हे संकेत दुर्लक्षित करत असतात, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संकट कोसळू शकते। याचा विचार तुम्ही करत नाही, तर हे वास्तुदोष नक्की काय असतील, त्यांचे उपाय काय असतील, म्हणजे ते उपाय करून तुम्ही वास्तुदोषापासून मुक्त होणार आहात व तुमची घरामध्ये शांतता, नैराश्य, नकारात्मक शक्ती बाहेर पडणार आहे। चैतन्य, सुख, समृद्धी, धन, आरोग्य तुमच्या घरामध्ये हसत खेळत बागडणार आहे। चला तर मग पाहूयात। त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण ही माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही। हीच माहिती सगळे लपवून ठेवत आहेत, तेही तुमच्यापासून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, समजून घ्या, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि लाईक सुद्धा करा। कमेंटमध्ये नक्की तुमच्या भावना, तुमच्यासोबत घडलेल्या घटना लिहू शकता, ज्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करू शकतो। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला सुद्धा अजिबात विसरू नका। स्वामी तुम्हाला नेहमीच आशीर्वाद देत आहेत, त्यांच्या सानिध्याखाली आपण अगदी सुखरूप राहणार आहोत, हे विसरू नका। मेष राशीचे जातक पाहिले तर त्यांचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह आहे, म्हणजे एकदम पराक्रमी रास ही मेष रास पाहिली जाते। अत्यंत उग्र, कधी कधी उष्ण त्यांचा स्वभाव पाहिला जातो। संघर्षाला कधीच न घाबरणारे व्यक्तिमत्व असते। असे अनेक जातक आपण पाहिले देखील असतील। नेहमीच कोणतीही गोष्ट लढून घेण्यासाठी सामर्थ्यशील या राशीचे जातक आपण पाहिले आहेत। या राशीच्या स्त्रिया अत्यंत विचारांनी परिपूर्ण असतात, ते कधीही कोणाच्या वाईट गोष्टींना थारा देत नाहीत, एकदम प्रखरपणे आपलं मत मांडत असतात। मग समोर कोणी असू द्यात, त्यांना खरी खोटी सोडवल्याशिवाय राहत नाहीत, नेहमी सत्याची बाजू घेऊन पुढे जात असतात। कोणाचं मन राखण्यासाठी किंवा कोणी आपल्याला चांगलं बोलावं यासाठी त्या कधीच खोटं किंवा गैरकृत्य करत नाहीत। मेष राशीच्या स्त्रियांनी जर प्रेम केलं तर अत्यंत मोठ्या भावनांनी सर्वांचा आदर करतात, पण कुणी त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला, विनाकारण त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्या कधीच त्रास झेलत नाहीत, त्यांना धडा शिकवल्याशिवाय त्या शांत राहत नाहीत। पण हो, चांगल्या मार्गाचा अवलंब त्या नेहमी करत असतात। आपला जोडीदार हा सर्वांपेक्षा 2 पावले पुढे असायला हवा असं त्यांना नेहमी वाटत असतं व त्या तसं करण्यात यशस्वी सुद्धा होतात। कमी लेखणं हे त्यांच्या स्वभाव गुणधर्मामध्ये नसतं। कोण त्यांना कमी लेखत असेल तर त्या लगेच तिथे योग्य तो निर्णय ऐकून दाखवतात आणि त्या व्यक्ती कधीच कोणाला कमी लेखत नाहीत। मेष राशीमध्ये जर कोणती समस्या पाहिली तर मंगळ दोष ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असते। त्यांची ऊर्जा, क्रोध, शक्ती याचं समीकरण त्यांना थोडं अवघड जात असतं, कारण कधी कधी त्यांना इतका राग येतो, त्यांच्यावरचा ताबा सुटला जातो व रागामध्ये त्या अशा गोष्टी करतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप सुद्धा होत असतो। आता कोणती गोष्ट ही फार महत्त्वाची असणार आहे मेष राशीच्या जातकांसाठी ते पाहणार आहोत। घरामध्ये योग्य ठिकाणी गोष्ट असणं फार महत्त्वाचं असतं, योग्य दिशेने योग्य गोष्ट या असणं फार महत्त्वाचं असतं, म्हणजे वास्तुदोषाचं समीकरण या राशींच्या जातकांसाठी फार मोलाचं ठरतं, ज्याने सकारात्मक ऊर्जा याचा वास घरामध्ये लागतो।
शांतता, शुभता प्रदान करण्यास मदत होत असते. आता आपण पाहणार आहोत कोणता तो एक वास्तुशास्त्रातला वास्तुदोष आहे ज्याने तुमचं जीवन नरक यातना तुम्हाला देत आहे. सतत विचार, सतत कटकट यामुळे जीवनाचा आनंद तुम्ही विसरून गेला आहात. काय बोलत आहोत, काय करत आहोत त्यावर ध्यान नाही. या गोष्टीवरून तुम्हाला समजून येणार आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला रिजेक्शन मिळत असतील कारण फक्त अभ्यासच नाही तर घरातील काही दोषामुळे सुद्धा त्याचा थेट वाईट परिणाम तुमच्या करिअरवर पडत असतो. नेहमीच वेगवेगळ्या विषयाच्या विचारांवर गुरफटून गेलेले जातक आपल्याला दिसत असतात. मानसिक स्वास्थ्य आपल्याला चांगले दिसत नाही हा देखील या दोषाचा परिणाम असू शकतो, जो रोजच्या जीवनामध्ये आळस निर्माण करून देतो. सतत झोपावेसे वाटणे, काम करायची इच्छा तंतोतंत संपून जाते. जर कोणती तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्यामध्ये मोठा लॉस होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. पैसे अडकले असतील, तेही मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे किंवा कोणत्याही स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवले असतील तर ते तुम्हाला परत मिळणं कठीण होऊन बसतं. जर हा दोष तुम्ही मुक्त केला नाही, या अडचणी तुम्हाला नक्कीच येऊ शकतात आणि हे हळूहळू होणार आहे. घाबरून जायचं अजिबात कारण नाही, कारण तुम्हाला या दोषाचे उपाय सांगण्यात येणार आहेत. ते केल्यास तुमच्या जीवनामधल्या नकारात्मक गोष्टी टळण्यास मदत होणार आहे. आपण पाहूयात या वास्तुदोष कोणते आहेत आणि याची पाहणी आपण करूयात. त्याला तर माहिती घेऊयात. तुमच्या घरातील ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला कोणत्याही प्रकारचं बंद पडलेल्या वस्तू असतील, त्यामध्ये घड्याळ, फ्रीज, वॉशिंग मशीन, फिल्टर किंवा इतर गोष्टी, कोणत्याही गोष्टी ज्या चालू नसतील, बंद पडल्या असतील किंवा त्या ठिकाणी टॉयलेट किंवा ती तुमची स्टोरेज रूम म्हणजे कचरा साठवण्याची जागा तुम्ही बनवली असेल तर 100% तुमच्या घरामध्ये दोष असल्याशिवाय राहणार नाही. हेच मुख्य कारण गिरत्या ढय्येचं कारण बनणार आहे, हे मात्र लक्षात घ्या. आता सावध राहा. तुमचे कोणत्याही प्रकारचे बिझनेस किंवा व्यवसाय सुद्धा ठप्प होऊ शकतील, कारण घरात ईशान्य कोपऱ्याला वास्तुशास्त्रानुसार जर ह्या गोष्टी आढळल्या तर नुकसान होणार आहे. त्यामुळे त्वरित या गोष्टींना आळा घालण्यासाठी काही उपाय तुम्हाला आपण पहिला उपाय पाहिला तर तुमच्या ईशान्य कोपरा जो घराचा आहे तो अगदी स्वच्छ आणि निर्मळ पाण्याने धुवून ठेवा. नेहमी स्वच्छ तो कोपरा असायला हवा. कोणत्याही प्रकारचा केर किंवा कोणत्याही प्रकारची गोष्ट जी चालू नाही तेथून काढा आणि कोणत्याही प्रकारची जड वस्तू म्हणजे सिलेंडरची टाकी किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू त्या ठिकाणी ठेवू नका. दुसरा उपाय म्हणजे गंगाजल हे कोपऱ्यामध्ये नियमितपणे शिडकाव करा. घरामध्ये हनुमान, तेही पंचमुखी हनुमान यंत्र असेल तर ते यंत्र स्थापन करा. विशेषतः मंगळवारी तुम्हाला शुभ असेल. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नियमितपणे धूप प्रज्वलित करा व संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये ती एकदा फिरवा. त्याचप्रमाणे शंख असेल तर शंख सुद्धा सकारात्मक गोष्टींना उजाळा देण्याचं काम करत असतो. त्याच्या ध्वनी ह्या अत्यंत शुभ मानल्या जातात. रोज संध्याकाळी तुम्ही या दिशेला दिवा लावू शकता. अग्नितत्व हे नियंत्रित होत असते. सर्व उपाय जर तुम्ही नियमित केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवणार नाही व तुम्ही आनंदात जीवन जगू शकणार आहात. आपली कुटुंब हे आनंदाने भरणार आहे. ते याची दक्षता जर तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्ही आपल्या आयुष्याच्या रेसमध्ये सक्षमपणे धाव घेऊ शकता व कुठेही तुम्ही अडकणार नाही याची जाणीव तुम्हाला नेहमीच होणार आहे. कारण तुमच्या मानसिकतेवर एक सुखाची झूल चादर लागणार आहे. मेष राशीच्या जातकांना मंगळ दोष असेल तर तुम्हाला हे उपाय प्रभावी ठरतील. तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता. मंगळवारी उपास करणे अत्यंत लाभदायी ठरणार आहे. लाल रंगाचे वस्त्र व हनुमान चालिसेचे पठण यावेळी तुम्ही करणे गरजेचे असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला दोष जो असणार आहे त्याचा प्रभाव हा कमी होणार आहे. आपल्या वडिलांची आदरयुक्त भावनेने तुम्ही वागणं गरजेचं ठरणार आहे, कारण आपल्या पित्यांना दुखवणे हे लक्षण मात्र चांगले नाही. मंगळ कारक आहे, त्यामुळे ते जर बिघडले तर दारिद्र्यता घरामध्ये यायला वेळ लागणार नाही. आपण तर म्हणतो घर हे एक सुंदर मंदिरच आहे,
कारण त्यामध्ये खूप शांती, समाधान आणि अंतःकरणातून लाभणारा आनंद आपण आपल्या परिवार सदस्यांसोबत वाटून घेत असतो. एक सकारात्मक ऊर्जेचा संचय हा आपल्या याच उगम स्थानातून आपल्या घरामधून होत असतो. घराच्या वास्तुशास्त्रावर जर मेष राशीच्या जातकांनी दुर्लक्ष केले तर या गोष्टी तुम्हाला खूप महागात पडणार आहे. कारण घर हे आपल्याला बांधून ठेवत असतं. एकमेकांची साथ, एकमेकांचे दुःख, एकमेकांचा आनंद या घरामध्ये ऊर्जेचं काम करत असतं. त्यामुळे तुम्ही घराचे वास्तुशास्त्र पाहणं देखील गरजेचं आहे. तुम्ही याकडे खरंच दुर्लक्ष केले तर याचे वाईट परिणाम तुम्हाला सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. हे मान्य तुम्हाला करावेच लागेल. त्यामुळे आपल्या घराला मंदिर बनवून ठेवा. त्याची डागडुजी नियमितपणे करा. बंद पडलेल्या वस्तूंना घरामध्ये जागा देऊ नका. कारण हा शेवटी केरच असतो. नकारात्मक गोष्टींचा वास असतो. त्या ऊर्जा आपल्या विचारांवर हावी होऊ नयेत यासाठी हे उपाय तुम्ही करायला हवेत. मग पहा तर तुमचं घर अगदी आनंदाने बोलणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर नक्की कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.